हाय हॅलो नमस्ते. तर तुम्ही म्हणाल आज या बाईने एवढा पसारा कसला मांडलेला आहे. तर इथे मला बनवायची होती चिकन बिर्याणी. त्यासाठी मी घेतलं होतं 1 किलो चिकन घेतलं होतं, स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं. आणि इथे मी त्यामध्ये नंतर दही घातलं, लाल तिखट मसाला घातला, धनिया पावडर घातली, पुदिना घातला, आलं लसूण पेस्ट घातला, बिर्याणी मसाला, आपली बारीक चिरून कोथिंबीर टाकली. आपल्याला जसं तिखट हवं असतं त्याप्रमाणे मी इथं 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या, चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं असं मिक्स करून घेतलं. व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, जो आपण मसाला त्यामध्ये टाकलेला आहे तो सगळा चिकनला व्यवस्थित लागतो. आणि इथे मी नंतर 3 ते 4 तास असं मी झाकून ठेवलेलं होतं. झाकून ठेवल्यामुळे काय होतं, आपण जो मसाला वापरलेला आहे तो चिकनमध्ये चांगला मुरतो. त्यासाठी आपल्याला जेवढा वेळ झाकून म्हणजे ठेवता येईल तेवढा आपण अगोदर मॅरिनेट करून ठेवायचं बिर्याणी करण्याच्या अगोदर. तर बघा इथे आता झाकून ठेवलेलं मी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन कसं दिसत आहे. नंतर पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल घातलं आणि खडा मसाला टाकला. खड्या मसाल्यामध्ये मोठी विलायची, आपली हिरवी विलायची, काळी मिरी, 4-5 लवंग आणि जिरे वगैरे टाकून चांगलं भाजून घेतलं. एक गोष्ट सांगायची म्हटलं तर मी कोणती गोष्ट इथं मापानं वगैरे काही करत नाही, सगळं अंदाजानंच माझा असतं, अंदाजपंचेच मी करत असते इथं. त्यानंतर इथे कांदा बारीक चिरलेला होता. जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे आपण कांदे इथे वापरू शकतो, कांदा व टोमॅटो. कांदा चांगला ब्राऊन रंगावर भाजून घेतला, नंतर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेतला. आणि जेवढे मसाले मी चिकनमध्ये टाकले होते तेवढे सगळे मसाले मी इथं कांदा टोमॅटोमध्ये टाकून सुद्धा भाजून चांगले घेतले. आणि असं त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बिर्याणीला चांगली चव येते. म्हणून चिकनमध्ये जेवढे आपण पदार्थ टाकलेले आहेत, जेवढे मसाले टाकलेले आहेत तेवढे कांदा टोमॅटो भाजताना सगळे टाकायचे त्यामध्ये. अशा प्रकारे मी इथं सगळं भाजून घेतले मसाले. नंतर आपलं चिकन जे होतं ते मी इथं त्यामध्ये ॲड केलं. चिकन ॲड करून थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि एक 10 मिनटं शिजवून घेतलं. 10 मिनटंच घेतलं, कारण चिकन चांगलं मुरलेलं होतं आणि चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मी 10 मिनटं शिजवून घेतलं थोडंसं पाणी टाकून. आणि त्याच्यावरती नंतर कोथिंबीर टाकली, थोडीशी तळलेला कांदा घातला आणि 10 मिनटं शिजवून घेऊन मी तोपर्यंत इथं तांदूळ भिजत घातलेले होते ते चांगले नितळवून घेतले. आणि आपल्या शिजलेल्या चिकनवरती मी तांदूळ सगळे पसरवून घेतले. आणि तांदूळ शिजायला पण जास्त वेळ लागणार नव्हता, कारण मी 15-20 मिनटं चांगलं भिजत ठेवलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ लागणार नव्हता. मग नंतर मी मीठ घातलं आणि आपल्या अंदाजानुसार त्यामध्ये 1 तांब्याभरचं मी पाणी घातलं होतं, कारण आपली बिर्याणी लगेच शिजणार होती. नंतर त्यावरती मी साजूक तूप, जे आपलं घरात तूप असतं तेवालं तूप मी त्यावरती टाकलं. तर बघा इथं तळलेला कांदा वगैरे टाकून आपली बिर्याणी कशी दिसत आहे. 1 नंबर बिर्याणी होते. अशा प्रकारे बिर्याणी बनवून बघा, झटपट होते. तर ही बघा आपली बिर्याणी तयार आहे. तर कशी वाटली बिर्याणी तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये